तुम्हीच आता त्यांना एक प्रश्न विचारला पाहिजे की मग मोदीजींनी नाही केली, मनमोहन सिंगांनी पुण्याची मेट्रो केली असेल तर मोदीजींच्या नेतृत्वावरती, त्यांच्या कर्तृत्वावरती, कामावरती तुमचा विश्वास नाही का? देशाचे प्रधानमंत्री होते मनमोहन सिंगजी आणि पुण्याचे पालकमंत्री अजितदादा होते. कागदावरची मेट्रो कागदावरच राहिली, 1 इंच पण पुढे नाही सरकली. नमस्कार, लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. पुण्याचे माजी महापौर, केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आहे. पुण्यात महानगरपालिकांचा उत्साह शिगेला पोहोचलाय. अण्णा, लेट्सअप मध्ये आपलं स्वागत आहे. पुण्यात महानगरपालिकेचा प्रचाराचा उत्साह शिगेला पोहोचलाय. तुम्ही पुण्याचे महापौर राहिलात, आता केंद्रीय मंत्री आहात. कसं बघता या महानगरपालिकेच्या निवडणुकीत? मला पूर्णपणे खात्री आहे, मला विश्वास आहे की पुणेकर पुन्हा एकदा आम्हाला साथ देतील, आमच्यावरती विश्वास व्यक्त करतील. का मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये आम्ही केलेलं काम आणि मोदीजी आणि देवेंद्रजींच्या सरकारमधल्या दोन्ही सरकारनी पुण्यासाठीचं योगदान, उदाहरणार्थ बघा, आपण ज्या मेट्रोत आता प्रवास करतोय त्या मेट्रो 32 किलोमीटरची मेट्रो पूर्ण झाली. आज पुढं पुण्यात जवळजवळ 120 किलोमीटरची मेट्रो नव्यानं प्रस्तावित येते. वेगवेगळ्या स्टेजेसवरती आहे. कुठे डीपीआर झालेत, कुठे टेंडर झालेत, कुठे काम सुरू होतंय, कुठे आज मंत्रिमंडळाची मान्यता शिल्लक आहे. त्यामुळे 120 किलोमीटरची मेट्रो पुढच्या काळात तयार होईल. त्यामुळे पुणेकरांना हे माहिती की पुण्यात विकासाचे प्रकल्प, पुणेकर सुज्ञ आहेत, पुणेकर हे जाणकार आहेत. त्यामुळे पुणेकर हे नेहमी विचाराला, विकासाला आणि भविष्याला मत देतात. ते मला मानून विश्वास आहे हे सगळं भारतीय जनता पार्टीमध्ये पाहिलं जातंय आणि पुन्हा पुणेकर आम्हाला साथ देतील. भाजपचाच महापौर पुण्याचा होईल. याच मेट्रोच्या विकासावर जे सुरू केली आहे ही मोदींच्या काळात झाली असं भाजप सांगताय, पण तिकडे अजित पवार म्हणतात की ही मेट्रो मनमोहन सिंग यांच्या काळात मंजूर झाली होती. नेमकं सत्य काय? मला वाटतं त्याला तुम्हीच आता त्यांना एक प्रश्न विचारला पाहिजे की मग मोदीजींनी नाही केली, मनमोहन सिंगांनी पुण्याची मेट्रो केली असेल तर मोदीजींच्या नेतृत्वावरती, त्यांच्या कर्तृत्वावरती, कामावरती तुमचा विश्वास नाही का? हा प्रश्न एकदा त्यांना विचारा. बघा, 2001 ते 14 काळात, या सगळ्या 14 वर्षाच्या काळात देशाचे प्रधानमंत्री होते मनमोहन सिंगजी आणि पुण्याचे पालकमंत्री अजितदादा होते. कागदावरची मेट्रो कागदावरच राहिली, 1 इंच पण पुढे नाही सरकली. त्याला मोदीजी यावे लागले. 2014 साल उजाडलं, मोदीजी आले, त्याच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्या. सगळ्या तांत्रिक प्रक्रिया असतील, त्याच्या सगळ्या लिगलचे विषय असतील, जे काय सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्या आणि नारळ, भूमिपूजनाचा नारळ मोदीजींनी फोडला आणि पुण्याची मेट्रो सुरू झाली. 32 किलोमीटर सुरू झाली. पुणेकर जाणतात, तुम्ही 2 लाख पुणेकर प्रवास करतात रोज मेट्रोनी. तुम्ही कुठल्याही मेट्रोमध्ये बसा आणि विचारा मनमोहन सिंग का मोदीजी, हे उत्तर पुणेकर देतील. उमेदवारी देताना भाजपने असं सांगितलं होतं की आम्ही जे आमदार खासदार आहेत त्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देणार नाही, पण बऱ्याच ठिकाणी आमदार आणि खासदारांच्या म्हणजे नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आली. नेमकं निष्ठावंतांना कुठे? तुम्ही मला उदाहरण द्या. सुरेंद्र पठारे आई भाजपच्या महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस भाजपमध्ये आले, त्यांना आणि त्यांच्या पत्नी ज्या आहेत. मी सांगतो की 2 वेगळे प्रश्न तुम्ही एकत्र केले. एक तर नेत्यांचे नातेवाईक म्हणताय आणि बाहेरनं घेतलेल्यांचं म्हणताय. नेत्यांच्या नातेवाईकांना जी काही इच्छुक होते त्याला कोणालाही तिकीट दिलेलं नाही भारतीय जनता पार्टी. कार्यकर्त्यांना तिकीट दिली. बाहेरनं आलेले आमच्याकडे जे काही पठारे आहेत त्यांचा शेवटी मोदीजींच्या विचारावरती आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आमच्यावर काम करणाऱ्या लोकांना आम्ही प्रवेश दिले. प्रवेश घेताना कुठेही तिकिटाचे त्यांना आम्ही शब्द नव्हता दिला, पण शेवटी पक्षात आल्यानंतर जे मेरिट पाहिलं जातं, जे आमचे सर्वे होते त्या सर्वेमध्ये जी नाव आली त्यांना आम्ही उमेदवारी दिली. त्यामुळे स्पष्ट भूमिका आहे, स्पष्ट विचार आहे की जे आम्ही मेरिटवरती ह्या निवडणुकीत तिकीट दिली. बावनकुळे साहेब म्हणतायत की जे बिनविरोध निवडणुका होतात हा नवीन पायंडा चांगला आहे, पण एक प्रकारे जर बिनविरोध होत असतील तर त्या मतदारसंघांमधले जे मतदार आहेत त्यांचा कुठेतरी मतदानाचा हक्क डावलला जातोय असं एक चित्र निर्माण होतं. मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये निश्चितपणे याच्या बाबतीत भविष्यात विचार केला पाहिजे, पण आता उमेदवारच नाही तर तिथे निवडणूक होणार नाही. आता प्रचलित जे कायदा आहे, प्रचलित जे नियम आहेत त्यानुसार ते बिनविरोध झालेली निवडणूक आहे. पण मला असं वाटतं भविष्यात याचा विचार करायला हरकत नाही. जे उमेदवारांनी माघार घेतली त्यावर बऱ्याचशा उमेदवारांना अशी शब्द दिला गेलाय की त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून दिलं जाईल. बरेच जण उमेदवार ज्यांनी माघार घेतली. भारतीय जनता पार्टी मोठी पार्टी आहे, जगातली सर्वात मोठी पार्टी आहे. आम्ही आज राज्यात सत्तेत आहोत, आज आम्ही केंद्रात सत्तेत आहोत, महापालिकेत सत्तेत आम्ही येणार आहोत. म्हणजे पुणेकर आमच्यावरती तो विश्वास व्यक्त करण्याचे म्हणून. त्यामुळे खूप संधी कार्यकर्त्यांना आहेत. राज्यात आहेत, केंद्रातली महामंडळ आहेत, राज्यातली महामंडळ आहेत, महानगरपालिकेतल्या विविध कमिट्या आहेत. त्यामुळे सगळीकडे कुठे ना कुठे कार्यकर्त्याचे निश्चितपणे आम्ही कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे.
तुम्ही महापौर होतात त्यावेळेस एखादं जे विकास काम केलं त्याची आठवण काय सांगा? खूप आहेत. मी तुम्हाला लाईन सांगतो. आमच्या काळामध्ये मेडिकल कॉलेज आलं, आमच्या काळामध्ये नद्याचे प्रकल्प सुरू झाले, आमच्या काळामध्ये 1200 नवीन बसेस आल्या, आमच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो की समान पाणी पुरवठा योजना आली, आमच्या काळामध्ये मेट्रोचे प्रकल्प सुरू झाले. मोठी यादी आहे, मोठी मालिका आहे. हिंजवडी मधला जो फेज 3 मेट्रोचा प्रकल्प तो लवकर सुरू होईल आता. जवडी ते शिवाजीनगर काही दिवसातच आता तो मेट्रो मार्ग चाचणी झाली, सगळं झालं, आता सुरू होईल. तर हे होते केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ जे आता मेट्रो मधनं प्रवास करतायत. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी लटसपचे संवाद साधलाय.